नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे ग्रामीण पोलिसांनी मंदिरात चोऱ्या करणाऱ्या चोरट्यास जेरबंद केलं आहे. यात मंदिरातील चोऱ्यांचे अनेक प्रकार समोर आले असून खेडमधील एका मंदिरातील चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. पुणे जिल्ह्यातील 9 तसेच नगर जिल्ह्यातील 2 असे एकूण 11 मंदिर चोरी गुन्ह्यांची उकल झाली आहे. विनायक दामू जिते, राहणार कान्होर मेसाई, तालुका शिरोर असे चोरट्याचे नाव आहे. खेड तालुक्यातील कन्हेरसर येथील येमाई जुने ठाणे मंदिरातील चोरीचा गुन्हा देखील उघडकीस आला आहे. आरोपीकडून दानपेटीमध्ये दान केलेली रोख रक्कम व चलनी नाणी, सोन्याचे मणी, सोन्याच्या वाट्या, सोन्याची नथ, पितळी समय, देवीचा मुखवटा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः भामनेर खोऱ्यासह भामा आस्केट धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली असून धरण 93.7% इतके भरले आहे. मंगळवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता भामा आस्केट धरणाचे 4ही दरवाजे बंद करण्यात आले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 1031 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मागील वर्षी याच तारखेला धरणात 81.7% इतका पाणीसाठा शिल्लक होता. चासकमान धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 1790 विसर्ग हा सायंकाळी 6 वाजता वाढ करून 4450 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. राजगुरुनगर या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावर ब्रिटिशकालीन पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार झाले. दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. 2.5 ते 3 वर्षीय मादी तरस असल्याचं समोर आलं आहे. याबाबत वन विभागाला माहिती मिळताच सदर मृत तरसाला वन विभागानं ताब्यात घेतलंय. खेड तालुक्यातील लोकवस्तीच्या भागात तरसांचा वावर दिसून येतो आहे. तरस हा निशाचर प्राणी असून तो रात्रीच्या वेळी खाद्याच्या शोधात बाहेर पडतो. याच वेळी वाहनाच्या धडकेत तरस ठार झाल्याची शक्यता आहे. मांजरेवाडी पिंपळ तालुका खेड या ठिकाणी भीमा नदीच्या पुरामुळे पुलाचा अर्धा भाग वाहून गेला आहे. या पुलाचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी यापूर्वी केली होती. अखेर हा पुलाचा काही भाग वाहून गेला. कामाचा दर्जा नसल्यामुळे पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. नदीपात्राच्या पुलावरील रस्त्यावरून पाणी वाहत आहे. गेल्या 10 दिवसांपासून पूल बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे ठप्प झाली आहेत. पूल वाहून गेलेला आहे. नदीला जास्त पाणी आल्यामुळे संपर्क तुटला येणे जाण्याचा. चाकणमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. चाकण नगर परिषदेच्या हद्दीसह लगतच्या नाणेकरवाडी आणि मेदनकरवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये चाकण शिक्रापूर आणि पुणे नाशिक मार्गावर अतिक्रमणाची कारवाई राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, नगर परिषदेचे अधिकारी, ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत केली जात आहे. आज मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी या सर्व कारवाईची पाहणी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाकणमध्ये मंगळवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी पुन्हा अतिक्रमणांवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली आहे. चाकणमधील तळेगाव चौक भागातील अतिक्रमणे काढण्यात आली. तळेगाव चौकातील वाहतूक विभागाची पोलीस चौकी देखील रहदारीस अडथळा ठरत असल्यानं रस्त्यातून ती उचलण्यात आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर रस्त्याच्या लगत असलेली अतिक्रमणे काढण्यात आली. त्यानंतर अनेक ठिकाणी काही मंडळींनी बोगसरित्या रस्त्याच्या बाजूला अनेकांकडून पैसे घेऊन जागा भाड्याने दिल्याची बाब समोर आली आहे. यातील काही जणांची फसवणूक करून रस्त्याच्या लगतच्या जमिनीची विक्री करण्यात आल्याचे प्रकार देखील समोर आलेत. तर काही जणांनी जमिनीच्या मालकीचे पुरावे असताना आणि महामार्ग प्रशासनाकडून कसलीही भूसंपादनाची रक्कम घेतलेली नसताना या जमिनी विकत घेतल्या जात असल्याचा आरोप केलाय. प्रशासनाने मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भातील नियमांवर बोट ठेवून धडक कारवाई करून रस्त्याच्या लगतची अतिक्रमणे भुईसपाट करण्याची धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. व्हायला पाहिजे ही पण आमची इच्छा आहे. पण आमची 15/40ची आज नोंद आहे, उतारा आहे. मी तुम्हाला तो अवेलेबल करून दाखवायची पण माझी आहे, लीगल आहे. पण 10/10ची तरी मला सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी. आज 40 वर्ष माझे हे वडील आहे. 40 वर्ष झाले मी इथं धंदा करतो. माझ्या अगोदर वडिलांनी केलाय. माझे वडील आहे. महाळुंगे, आंबेठाण, वराळे, नाईकनवरे सिटी आणि म्हाडा कॉलनी जाणारी महाळुंगे नावाची मुख्य कमान ते तळेगाव शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग 548D रस्ता चौकीतील वाहतूक कोंडी जटिल झाली आहे. अरुंद रस्ते वाढलेले अतिक्रमण यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा आढावा प्रशासनाने घेतलाय. चाकण तळेगाव चौक ते भंडारा डोंगर ट्रक टर्मिनल पर्यंत रस्त्याच्या मध्यापासून 22 मीटर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात येणार आहे. कुठल्याही प्रकारची बांधकाम परवानगी असल्याखेरीज बांधकामे ठेवण्यात येणार नसल्याची बाब समोर आली आहे.
त्यात नाणेकरवाडी, खराबवाडी, म्हाळुंगे आणि खालुंब्रे गावातील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर रस्त्याला लागून असून ती सर्व काढण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. यात म्हाळुंगे ते बिरदवडी ते पुणे नाशिक महामार्ग भाम असा रस्ता असून तो पीएमआरडीए द्वारा विकसित करण्यात आला. मात्र त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने तिथे देखील अतिक्रमण निर्मूलन कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. एकंदर औद्योगिक क्षेत्रात वाहतूक कोंडीला कारणीभूत सर्व अतिक्रमणे कारवाईच्या कात्रीत येण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील बोरदरा येथे रामदास पडवळ यांच्या घराच्या अंगणातील कॅमेऱ्यात बिबट्या कुत्र्याची शिकार करताना कैद झालाय. तातडीने या भागात पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. मी रामदास पडवळ, बोरदरा, आंबेठाण तालुका खेड इथे रहिवासी असून रानात शेतात राहतो. बिबट्याचा वावर हा बऱ्याच दिवसापासून इथं वास्तव्यास आहे. पण रात्री माझ्या घराच्या समोरून एक कुत्र्याचं लहान पिल्लू घेऊन तो पळून गेला. त्याची एवढी दहशत आहे की शाळेतल्या मुलांना इथून जातात आणि खूप कुठली तरी आघाडीत घटना घडू शकते. तरी शासनाने याचा विचार करावा. ही अधिकारी व सगळ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी ही गोष्ट गांभीर्याने घ्यावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की आपण पिंजरा बसवा ही विनंती करतो. पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या नदीची पाणी पातळी वेगाने वाढत असून नगर आणि लगतच्या जिल्ह्यातील काही गावांमध्ये नदीचे पाणी शिरण्याचा धोका वाढलाय. भीमा नदी पाणी सोडल्यामुळे उजनी 100% फुल्ल झाली असून पंढरपूरपर्यंत पाणी पोहोचले आहे. पंढरपूर येथे श्रीकृष्ण व पुंडलिक मंदिर पाण्याखाली गेले आहे. श्रावणात भीमाशंकरला जाणाऱ्या पर्यटकांना मोठा झटका बसलाय. 30 सप्टेंबरपर्यंत या भागातील अनेक ठिकाणी जाण्यास बंदी करण्यात आली आहे. पावसाळ्यात तसेच श्रावणात भीमाशंकर परिसरात विशेष गर्दी पाहायला मिळते. मात्र यंदाच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हे आध्यात्मिक पर्यटन स्थळ 2 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत हे ठिकाण पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतलाय. भीमाशंकर अभयारण्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. श्रावणात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठीही मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात. मात्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मुसळधार पावसामुळे दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने हे स्थळ 2 महिन्यांसाठी बंद आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरला पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी पावसाळ्याच्या धुक्याने आच्छादलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि धबधब्यांचा अनुभव घेण्यासाठी भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र अपघाताचा वाढता धोका लक्षात घेऊन प्राधिकरणाने भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य 1 आणि 2 मधील धबधब्यांकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चाकण येथील ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुरातत्व विभागामार्फत जनसुविधा केंद्र बांधकाम सुरू आहे. या कामाचा फलक झकास, मात्र प्रत्यक्षात काम भकास सुरू असल्याची बाब समोर आली आहे. स्थानिक नागरिक यांनी पुणे लाईव्ह सोबत संपर्क करून सांगितले की जनसुविधा काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. नव्याने होत असलेल्या या बांधकामाला प्रचंड मोठ्या भेगा पडल्याची बाब समोर आली आहे. पुरातत्व विभागाच्या कारभारावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संभाजीनगर या ठिकाणी पार पडलेला रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये राजगुरुनगरचे सुपुत्र धीरज शेषराव खुले, डायरेक्टर ऑफ ब्लॅक झीप एंटरटेनमेंट यांना गुऱ्हाळ लघुपटासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. गुऱ्हाळ या शॉर्ट फिल्ममध्ये ऊसतोड कामगारांच्या जीवनातील दुःख दाखवण्यात आले आहे. खेड उपविभागीय अधिकारी म्हणून अनिल वसंत दौंडे यांनी मंगळवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. नव्याने रुजू झालेले प्रांत अनिल दौंडे यापूर्वी संभाजीनगर येथील आस्थापनेत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांचे खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. पुणे नाशिक महामार्गावर बेशिस्त वाहन चालकामुळे अपघात आणि वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळत असल्याच्या घटना समोर येत आहेत. चक्क रस्त्यावर मध्यभागी बस थांबवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. खेड भूमी अभिलेख विभागाच्या अधीक्षकपदी नितीन सूर्यवंशी यांनी नुकताच पदभार स्वीकारला.
यापूर्वीचे अधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदी नितीन सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे। नूतन अधिकाऱ्यांचे स्वागत करताना खेडच्या जनतेची कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश फलके, उपाध्यक्ष राजेंद्र मांजरे, पत्रकार राजेंद्र सांडभोर, रामचंद्र सोनवणे, सिद्धेश कर्नावट, रत्नेश शेवकरे, सतीश आगळे आदी उपस्थित होते। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।